रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे युवकाचा जबर अपघात। नाशिक आडगाव म्हसरूळ रोडवर काल रात्रीच्या सुमारास एक युवक आडगावकडून म्हसरूळकडे घरी जात असताना रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे त्याची दुचाकी खड्ड्यात आदळली। नाव गोरखटकर, राहणार वैदुवाडी, म्हसरूळ हा रस्त्यावर पडल्यामुळे त्याच्या डोक्याला जबर मार लागला। डोक्यातून अतिशय जास्त प्रमाणात रक्तस्राव होत असल्यामुळे युवक हा काही वेळ बेशुद्ध अवस्थेत होता। सुदैवाने रस्त्यावरून जाणाऱ्या इतर प्रवाशांनी त्याला बघितले आणि त्याच्या नातेवाईकांशी संपर्क करून त्याला हॉस्पिटलमध्ये येण्यास मदत केली। परंतु या ठिकाणी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे या अपघातांना जबाबदार कोण? कुठेही बघा, गाव असेल किंवा शहर, रस्त्यांची अतिशय दुरावस्था झालेली आहे। पावसाळ्यानंतर शहरातील का होईना रस्त्यांची कामे सुरू होतील अशी अपेक्षा नागरिकांना होती। मात्र प्रशासक आणि प्रशासनात बसलेले आणि कुंभकर्णाच्या झोपेत असलेले अधिकारी यांची काळ झोप अजून काही उघडत नाही। रस्त्यावर अजून किती प्रेत पडल्यानंतर प्रशासनाला जाग येणार आहे आणि रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम होईल असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे। महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी किरण गवारे, नाशिक।